नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेळी पालनामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट आहे की एक बोकड पालनामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट आहे. तर कोणता व्यवसाय शेतकरी मित्रासाठी किंवा एक तरुण मित्रासाठी सुरुवातीला फायदेशीर ठरू शकतो आणि कोणत्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पैसा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आणि खूप साऱ्या शेतकरी मित्रांच्या मनामध्ये कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल की एक बोकड पालन करावं की शेळी पालन करावं सुरुवातीला. ते सुद्धा तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो, की शेळी पालनामध्ये एक फायदे असे आहेत दोन, ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि लॉस काय होतं आहे ते सुद्धा सांगतो. आणि बोकड पालनाचे सुद्धा फायदे सांगतो आणि काय लॉस होते ते सुद्धा सांगतो. सुरुवातीला बघा, शेळी पालनामध्ये एक वेळेस जर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला, म्हणजे एक वेळेस जर तुम्ही एक वेळेस पैसा एक खर्च केला त्याच्यामध्ये किंवा एक शेळ्या खरेदी केलात, तर वारंवार तुम्हाला एक त्याच्यामध्ये पैसा दुसरा एक इन्व्हेस्ट करण्याची गरज पडत नाही. एक वेळेस इन्व्हेस्ट केला की वारंवार तुम्हाला त्याच्यामधून एक प्रॉफिट मिळत चालतो. म्हणजे एक वेळेस पैसा गुंतवणूक केला की एक वारंवार तुम्हाला त्याच्यामधून पैसा एक मिळत चालतो. ही गोष्ट म्हणजे हा मुद्दा खूप चांगला आहे. आणि दुसरा म्हणजे बघा, बोकड पालनामध्ये असं होत नसतं मित्रांनो, पण शेळी पालनामध्ये हे मुद्दा खूप चांगला आहे. ज्या टायमाला आपल्या शेडवरती शेळ्या येतात आणि त्या शेळ्यांना आपण एक पिल्ले दूध पाजतोय आपल्या शेडवरती आणि ते पिल्लांची एक अशी वाढ होती मित्रांनो, लवकरात लवकर पिल्ले ते एक विक्रीसाठी येतात आणि फास्ट त्या पिल्लांची एक वजन वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. त्यांना एक खुराक जर आपण कमी प्रमाणातही दिला तरीसुद्धा एक दुधामुळे ते पिल्लं लवकरात लवकर आपल्या शेडवरती विक्रीसाठी येत असतात. तर हा सुद्धा मुद्दा खूप चांगला आहे. आणि तिसरा म्हणजे एक तुम्ही शेळी पालनामध्ये लॉसमध्ये कुठे जाऊ शकता ते सुद्धा सांगतो. जर तुम्हाला सुरुवातीला तुमच्याजवळ शेळ्या गाभडल्या किंवा एक शेळ्याचं एक गाभडण्याचं सुद्धा एक प्रमाण खूप जास्त असतं आहे, तुम्हाला संगोपन त्यांचा एक जमला नाही, तर त्याच्यामध्ये बघा, आणि गाभडणं तर शक्यतो एक कमीत कमी गाभडेल, पण त्याच्यामध्ये बघा, शेळी वेल्याच्या नंतर तुम्हाला त्या पिल्लांचं जर संगोपन चांगल्या पद्धतीचं जमलं नाही मित्रांनो, पिल्ले तुमच्याजवळ दगावले किंवा एक दगवण्याचे चान्सेस पिल्लांचे एक जास्त राहतात जर अनुभव कमी असला सुरुवातीला. तर मित्रांनो, जर तुमच्याजवळ ते पिल्ले दगवले तर तुम्ही एक तिथे लॉसमध्ये जाऊ शकता. आणि शेळी पालनामध्ये काय होतं आहे मित्रांनो, पैसा खूप दिवसाच्या नंतर मिळत असतो. म्हणजे एक लवकरात लवकर पैसा शेळी पालनामध्ये मिळत नसतो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि बोकड पालनामध्ये बघा, एक सुरुवातीला आपण तुम्हाला सांगितलं की शेळी पालनामध्ये सुरुवातीला एक वेळेस पैसा इन्व्हेस्ट केला की वारंवार त्याच्यामधून आपल्याला इन्कम मिळत राहतं. पण बोकड पालनामध्ये तसं नसतं मित्रांनो. बोकड पालनामध्ये आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये बोकड पालनामध्ये पैसा गुंतवणूक करावा लागतं आहे. आणि शेळी पालनामध्ये एक वेळेस गुंतवणूक केला की आपल्याला त्याच्यापासून इन्कम मिळत राहत आहे. बोकड पालनामध्ये वेळोवेळी आपल्याला एक पैसा त्याच्यामध्ये गुंतवणूक करावा लागतं आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक प्रॉफिट मिळतं आहे. तर प्रॉफिट कोणाला चांगला मिळतं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर ज्या माणसाला थोडंफार त्याच्यामधलं अनुभव असेल किंवा जास्तीत जास्त अनुभव असेल तर त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मिळतो. पण बोकड पालनामध्ये बघा, बोकड सेट जोपर्यंत तुमच्या गोठ्यावरती होत नाही किंवा तुमच्या शेडवरती जोपर्यंत तुम्ही बोकड सेट करण्याचं तुम्हाला माहिती नाही, तर तोपर्यंत बोकड पालनामध्ये कधीच उतरू नाही मित्रांनो. जर तुम्हाला त्याच्यामधला अनुभव असेल किंवा तुम्हाला एक माहिती असेल तर 100% त्याच्यामध्ये उतरा. पण बोकड सेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉफिट काहीच राहत नाही मित्रांनो. जोपर्यंत तुमच्या शेडवरती तुम्हाला एक बोकड सेट करता येत नाही, कशा पद्धतीने त्यांची एक डिवॉर्मिंग करावी, लिव्हर टॉनिक कशा पद्धतीने द्यावं, काय एक लसीकरण कशा पद्धतीने करावं, हे जर माहीत तुम्हाला नसेल तर मग तुम्ही एक तिथे एक लॉसमध्ये जाऊ शकता. आणि बोकड पालनामध्ये बघा, बोकडसुद्धा एक कशा पद्धतीचे खरेदी करायचे ते सुद्धा आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बोकड पालनामध्ये एक सांगण्याचा मुद्दा म्हणजे मेन म्हणजे एक चांगला मुद्दा म्हणजे मित्रांनो, बोकड पालनामध्ये एक वारंवार आपल्याला एक पैसा मिळत राहतो आहे. त्यांच्यामुळे आपल्याला एक बोकड पालन एक फायदेशीर वाटतो आहे. आणि फायदेशीर 100% ज्या माणसासाठी आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. तर ज्या माणसाला त्याच्यामधला अनुभव आहे त्या माणसासाठी ते बेस्ट आहे आणि फायदेशीर त्यांच्यासाठी ते ठरू शकतं आहे. तर सुरुवातीला काही अडचण न करता किंवा काही आवीढवीसही कोणाचं ऐकून त्याच्यामध्ये न उतरता सर्वसाधारण शेळ्यामध्ये उतरा मित्रांनो. शेळी पालन करा, खूप फायदेशीर आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.